मित्रांनो, आज आपण गुडूची म्हणजेच अमृता या वनस्पतीबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हिला 10 प्रशमन आणि वेदनास्थापन गणामध्ये आयुर्वेदामध्ये गणलेलं आहे. याचं लॅटिन नेम जे आहे ते टिनोस्फोरिया कॉर्डिफोलिया असं आहे. मराठीमध्ये यालाच आपण गुळवेल असं देखील म्हटलं. गुळवेलीचा रस तिक्त आणि कटू आहे, विपाक मधुर आहे, वीर्य उष्ण आहे आणि गुण लघु आणि वृक्षाशी आहेत. मित्रांनो, हा बहुवर्षायू वेल असतो. मित्रांनो, हिची गुण अमृतासारखे आहेत म्हणून हिला अमृता समान असं म्हटलेलं आहे. आणि हिची फांदी कट केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चक्र दिसतं म्हणून हिला चक्रा लक्षणा असं देखील म्हटलेलं आहे. ज्या लोकांना अम्लपित्ताचा प्रचंड त्रास आहे अशा लोकांनी गुळवेलीचा काढा जर मधासोबत घेतला तर त्यांचं अम्लपित्त कमी होऊन जातं. वेदनास्थापन आणि कुष्ठग्न असल्यामुळं जर आमवातामध्ये किंवा वातरक्तामध्ये आणि कुष्ठामध्ये गुळवेलीचं तेल हे ज्या ठिकाणी वेदना आहेत आणि ज्या ठिकाणी कुष्ठरोग झालेला आहे अशा ठिकाणी लावल्याने कुष्ठ आणि वातरक्त आमवात हे देखील कमी होतात. जी लोक दारू प्रचंड प्रमाणात पितात आणि ज्यांच्या लिव्हरला सूज आहे अशा लोकांचा लिव्हरची सूज कमी करण्याचं काम ही गुळवेल करत असते. मित्रांनो, ज्या व्यक्तीला कावीळ आहे अशा व्यक्तीला तुळशीच्या माळेसारखी गुडूचीची माळ तयार करून जर गळ्यात घातली तर त्या व्यक्तीची कावीळ कमी होऊन जाते. जर गुळवेलीचा काढा सुंठेसोबत दिला तर याने वातरक्त आणि आमवात देखील कमी होतं. मधुमेहामध्ये गुळवेलीचा रस त्या रुग्णाला द्यावा की जेणेकरून त्याचा मधुमेह कमी होईल.